नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये सायदा आणि पंकज हे आता रमाला शोधण्यासाठी आता नील आणि देविकाच्या घरी आलेले असतात. तर नील म्हणतो की इथे तुमची कोणतीही भाची नाही. तेव्हा आता पंकज म्हणतो की आता तर मी माझ्या भाचीला वरच्या रूममध्ये बघितल्याखेरीज येथून हलणारच नाही. आणि आता सायदा म्हणतो बरोबर आहे, मी पण मला जोपर्यंत श्रद्धा भेटत नाही ना तोपर्यंत आता येथून हलतच नाही. जा, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. आणि तेव्हा आता नील पंकजला म्हणतो की तू तुझ्या भाचीला शोध. आणि इकडे नील आता सायदाला म्हणतो की तू तुझ्या श्रद्धाला शोध. पण जर तुझी भाची किंवा तुझी श्रद्धा जर इथे नाही सापडली तर मी तुमचं श्राद्ध घालीन आणि जा बघा, असे नील आता त्यांच्याकडे रागाने बघत बोलतो. आणि पंकज पटकन वरच्या बेडरूममध्ये आता रमाला शोधायला जातो. तर इकडे सायदासुद्धा खालच्या सगळ्या रूम्स आता चेक करत असतो. नील आणि आता देविका ते सगळं बघत असतात. देविका आता डोक्याला हात लावते तर नील आता देविकाला शांत बसायला सांगतो. आणि इकडे आता मुकादमांच्या घरी सीमाने आता माहीचा हात धरून घरात आणलेली असते. रागाने सीमा आता माहीकडे बघते आणि म्हणते काय चाललं हे सगळं तुझं आणि का वागतेस तू हे असं. तेवढ्यात आता एकटक नजरेने माही सीमाकडे बघत म्हणते की क्यूट आंटी, मला काय वाटतं माहिती आहे का, आपण म्हणजे मी अक्षयला सगळं काही खरं सांगायला हवं. आणि आता सीमाला धक्का बसून सीमा म्हणते की तू हे असं का वागतेस आणि तुला हे असं का सांगायचंय, तुला या घरात काय राहायचं नाही का ते तरी सांग. त्यानंतर आता सीमा ही माहीला समजावू लागते. सीमा म्हणते की अगं तुला कळतंय का, अक्षयच्या आयुष्यात रमा होती पण ती निघून गेली आणि त्यामुळे तुला अक्षयच्या आयुष्यात आणलं. आणि आता सीमा म्हणते की तूच जर अशी निघून गेली तर माझ्या अक्षयच्या आयुष्याचं काय होईल तूच विचार कर, असे आता सीमा माहीला बोलते. आणि मग असं जर झालं तर माझा अक्षय कोलमडून जाईल असे सीमा बोलते. तेव्हा आता माई म्हणते हे बघ क्यूट आंटी, असं आपण अक्षयपासून किती दिवस लपून ठेवणार आहे तूच मला सांग ना. आणि लगेच आता रमा म्हणते की त्याला जर बाहेरून कळलं तर तो आपल्यावरती विश्वास नाही ठेवणार. इकडे आता त्यावरती सीमा ही विचार करते आणि म्हणते की बरं तुला अक्षयला सांगायचं आहे ना, तू रमा नाही तर माई आहे, पण तू असं डायरेक्ट जाऊन नको ना सांगू. त्या गोष्टीवर अगोदर आपण विचार करू, त्याला कसं सांगायचं, त्याच्यासमोर कसं आणायचं याचा विचार करू ना आपण. आणि असं तडकाफडकी नको सांगायला, कारण त्यामुळे त्याला शॉक बसेल आणि तुझ्या मनात असं अचानक का आलं की आपण त्याला सांगायला हवं म्हणून, असाच प्रश्न आता सीमा ही माहीला करते. आणि तुला जर या घरातून जायचं असेल तर तू कुठे जाणार आणि काय करणार. आणि आता माही म्हणते की मला काहीच कळत नाही. माहीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. माही म्हणते क्यूट आंटी, इथं सगळं काही ठीक आहे, मला कोणीही त्रास देत नाही आणि सगळं माझ्या मनासारखं होतं. तेव्हा आता सीमा म्हणते मग काय प्रॉब्लेम आहेस माही. आणि आता सीमा म्हणते की तू स्वतः म्हणते माही तुला इथे आवडतंय, तू इथे रमली आणि अक्षयसुद्धा आता तुझ्याकडे खुश आहे आणि असं आपलं सगळं घर आनंदात असताना तुला काय प्रॉब्लेम आहे माही, असा प्रश्न पुन्हा आता सीमा करते. आणि सीमा म्हणते की मग कुठे काही घडलंय का आणि कुणी काही बोललंय का. डोळ्यात पाणी आणत आता माई म्हणते की कुणी काही बोललंही नाही आणि काही घडलंही नाही. आणि लगेच आता सीमाकडे बघत आता माई म्हणते की पण मी या सगळ्यांमध्ये जास्त रमले आणि जर मग असं घडलं तर काय करायचं, मी तुमच्या सगळ्यांपासून लांब कसं जाणार, कारण त्यावेळेस मला या घरातून जायला आणि तुमच्या मनातून निघायला मग खूप वेळ लागेल आणि मला खूप त्रास होईल आणि मला ते जमणार नाही, असे आता माही ही सीमाला बोलतात. प्रेमाने सीमा आता माहीला मिठी मारते. आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की माही या घरात तुला जो काही मान मिळतोय तो सगळा रमा म्हणून मिळतोय ना, आणि रमा आता या जगात नाहीये. तेव्हा तू काही काळजी करू नको, जे काही तुझ्या वाट्याचं आहे ना ते सगळं तुला मिळणार, असा विश्वास सीमा आता माहीला दाखवते. आणि ते ऐकून आता पटकन माही बाजूला जाते, विचार करते की क्यूट आंटी, मी तुला कसं सांगू की माझ्या काळजीचं कारण रमाच आहे. आणि इकडे आता पंकज हा वरच्या बेडरूममध्ये रमा अशी हाक मारत तिथे येतो. आणि रमा अशी हाक मारत इकडे तिकडे बघू लागतो तर ती सगळी रूम स्वच्छ आवरून ठेवलेली असते. आणि लगेच आता ते बघून पंकज म्हणतो की बाबू, या रूमची काय अवस्था होती आणि काय झाली, आणि नक्कीच काहीतरी गडबड आहे, असे म्हणत पुन्हा रमे अशी हाक मारत पंकज इकडे तिकडे बघू लागतो. आणि पंकज आणि सायदा पुन्हा आता खाली येतात. ते बघून आता नील म्हणतो की सापडली का रे तुझी भाची. तर आता पंकज म्हणतो नाही ना, सगळीकडे शोधलं. त्यानंतर आता नील सायदाला म्हणतो की सापडली का तुझी काय ती श्रद्धा. तर आता सायदा म्हणतो नाही सापडली.
तेव्हा आता देविका म्हणते की कशी सापडेल नसल्यानंतर. मला काय वाटतं नील, आपण यांची आता पोलीस कंप्लेंटच करूयात. तेव्हा आता नील म्हणतो हो हो, यांना पोलिसांकडेच द्यायला हवं. पंकज आणि सायदा घाबरतात. तर आता नील म्हणतो की बरं जाऊ दे देविका, कारण त्यांचा काहीतरी जेन्युइन प्रॉब्लेम वाटतंय आणि त्यामुळे जाऊ दे, आणि त्यांचा प्रॉब्लेम आहे म्हणून ते इथे आले. आणि बोट करत आता नील म्हणतो की तुम्हाला पोलिसांकडेच दिलं असतं, पण जाऊ दे, आता निघा आणि परत माझ्या घराकडे तोंडवड करून बघू नका. सायदा आणि आता पंकज तेथून निघून जाताच इकडे नील हा डोक्याला हात लावतो, तर देविका आता सोफ्यावर बसते. नील देविकाकडे येतो आणि म्हणतो की देविका, तुला कळतंय का, मी रमाला आज जेलमध्ये टाकलं ना, तो करेक्ट टायमिंग आहे. आणि त्याच वेळेस हे दोघं रमाला इथपर्यंत शोधायला आले. आणि लगेच आता देविका म्हणते की तो माणूस ना गादीवाला होता ते ठीक आहे, पण तो दुसरा माणूस जो श्रद्धाला हाक मारत होता तो कोण होता. आणि नील म्हणतो की देविका, तो मुलगा म्हणजे रमाला वाचवणारा मुलगा होता, आणि इतके दिवस रमा त्याच्याच घरी होती. रमाला बरं वाटत नव्हतं म्हणून कदाचित त्याने रमाला सांगितलं नसावं. आणि आता नील म्हणतो की पण मला काय वाटतं, तो मुलगा पुन्हा आता तिला का शोधतोय, आणि त्या मुलाने काही गोंधळ नाही घातला पाहिजे असा विचार आता नील बोलून दाखवतो. आणि नील म्हणतो की देविका, हे जे घडलंय ना ते पुन्हा घडलं नाही पाहिजे. आणि इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी माही आता सगळ्यांना नाश्ता घेऊन येते. आई, आजी, आनंद, जानू सगळेजण बसलेले असतात. आणि तेवढ्यात आता माही म्हणते की चला आता आपल्याला सुरू करायचंय, दररोजच्या पद्धतीने यमक पद्धतीने बोलायचंय. तर आनंद म्हणतो चला तर मग आता सुरू करूयात. तर लगेच आनंद म्हणतो की जेवणाबरोबर पापड मिळतील का कुरू खायला. आणि लगेच आता माही म्हणते की दादा नाश्त्याला नाही पापड. आनंद म्हणतो अरे बापरे, मग देणार का झापड. तर माही हसू लागते. आणि लगेच आप्या म्हणतो की काय बनवलंय, पोहे, आणि तेही प्रत्येकाला थोडे, आणि याच्याबरोबर पाहिजे गरमागरम वडे बिडे. आणि सगळेजण आता यमक पद्धतीने बोलत असतात. आणि त्यानंतर आता सीमावरती वेळ येते. तर सीमा म्हणते की रमाच्या हातचे पोहे मला आवडतात बाबा खूप, त्यात असते तूप आणि मला येतं रूप. तर सगळेजण वावा असे म्हणत हसू लागतात. आणि लगेच आता अक्षय म्हणतो की रमा आता माझी वेळ आहे. आणि लगेच अक्षय म्हणतो की रमा तुझ्या हातचे पदार्थ खाऊन लोक घेतात बाईट, आणि मग तुझ्या नवऱ्याची कॉलर होते ताईट. आणि त्यानंतर आता मयुरीची वेळ येते. मयुरी म्हणते की रमा असं काय विचार करते, आणि फक्त नवऱ्याकडे नको बघू, ननंदेकडे सुद्धा बघ. आणि आता ननंदेकडे सुद्धा पहा, आणि होऊन जाऊन दे आता सगळ्यांसाठी फक्कड चहा. आणि आता मयुरी ते रमक बोलताच आता सगळेजण हसू लागतात. आणि तेवढ्यात आता सगळेजण आई आजीला रमक पद्धतीने बोलायला सांगतात. तेव्हा आजी म्हणते की आपल्या या पूर्ण कुटुंबाला लागायला नको कुणाची नजर. आणि लगेच आता आजीला आठवत नाही, तर सीमा म्हणते की आई बरं झालं तुम्ही सकाळी लवकर उठून बसला, नाही तर किती वेळ वाजत होता तुमचा गजर. आणि इकडे मात्र माहीच्या मनात फक्त रमाचाच विचार असतो. आणि आपण कारमधून जाताना रमा आपल्याला कशी दिसली हे सगळं आता माहीच्या डोळ्यासमोर येतं. आणि माही विचार करते की आपल्याला झालेला तो एक भास असेल, नको तू एवढी माही विचार करूस. आणि इकडे माही विचार करते की सगळेजण किती आनंदात आहेत, आणि अक्षय सुद्धा आनंदात आहे. तेव्हा मी आता इतक्यात अक्षयला सांगायला नको असा विचार माहीने केलेला असतो. आणि इकडे आता नील हा दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये येतो. तर पाटील हा कॉन्स्टेबल आता रमाला घेऊन बाहेर येतात. रमाच्या हातात बेड्या असतात. रमा म्हणते की सोडा मला, आणि मला कुठेच नाही जायचं. तर आता नील म्हणतो की माही चल आता आपल्याला जायचंय. रमा म्हणते मी कुठेच येणार नाही. आणि आता रमा म्हणते की मला इथेच थांबायचं, मला कुठेच जायचं नाही. तर पाटील कॉन्स्टेबल म्हणतात सर हिने कालपासून काहीच खाल्लेलं नाही आहे बरं का. तर नील म्हणतो असं आहे का. आणि नील म्हणतो की पाटील मॅडम काल पण मला ही म्हणत होती की मला इथे थांबायचं नाही, आणि आज म्हणते की मला इथून जायचं नाही, काय प्रॉब्लेम आहे. आणि नील म्हणतो हिच्या डोक्यावर परिणाम झाला, मी कालपासून तुम्हाला सांगतोय. पाटील मॅडम काय आहे ना, नवऱ्याने हिला टाकलंय. आणि लगेच आता नील म्हणतो की ही तर नवऱ्याची आठवण काढत राहिली सतत, त्यामुळे आता हिला लागलं वेळ, आपण तरी काय करायचं. नील म्हणतो जाऊ द्या पाटील मॅडम, आपल्या हातात जेवढं असेल ना तेवढं आपण करायचं, बाकीचा वरचा बघून घेईल. आणि तेवढ्यात आता पाटील मॅडम म्हणतात की सर तुम्ही किती चांगले आहात, तुम्हाला सस्पेंड का केलं तेच काही कळत नाही. तेव्हा आता नील मोठा श्वास घेत म्हणतो की पाटील मॅडम नशिबाचे भोग म्हणायचे, बाकी काय म्हणायचं, फक्त आपण आपले कर्म करत राहायचं असे नील पाटील मॅडमला सांगतो. आणि लगेच आता नील म्हणतो ही बिचारी चांगला व्यवस्थित संसार करत होती, पण बघितलं ना हिच्या नशिबाचे भोग, नशिबाच्या पुढे काही कुणाला जाता येतं का असे नील आता पाटील मॅडमला सांगतो. आणि नील म्हणतो की जाऊ द्या हिची गोष्ट मी तुम्हाला कधीतरी नंतर सांगेल. आणि आता रमाला घेऊन जाण्यासाठी नील आता रमाचा हात
हातात घेऊ लागतो तर रमा नीलचा हात झटकते आणि त्यानंतर आता नील म्हणतो की पाटील मॅडम आम्हाला जरा गाडीपर्यंत सोडता का. आणि पाटील मॅडम आता रमाला घेऊन आता गाडीत बसवते आणि पोलिसांच्या गाडीतून आता नील हा रमाला घेऊन तेथून चाललेला असतो. रस्त्याने आता रमाला घेऊन नीलची गाडी जात असते आणि तेवढ्यात आता कावेरी ही त्याच रस्त्याने जात असते आणि कावेरी ही आता रमाला त्या गाडीत बघते. तेव्हा आता कावेरी ही रमाला बघत विचार करते की मला रमाचा का भात झाला असेल आणि मी आता 2 वेण्या घातलेल्या आता रमाला गाडीत जाताना बघितलं, पण ती माही असेल का आणि माहीने आता ती का अशी गाडीत बसून जाईल असे प्रश्न आता कावेरीच्या डोक्यात येऊ लागतात आणि ते पण पोलिसांच्या गाडीत माही का बसून जाईल असा विचार आता कावेरीच्या डोक्यात येतो. आणि आता कावेरी दुसरा विचार करते ही तर आपली रमा तर नसेल ना. आणि त्या विचाराने आता कावेरीचं मन टचकतं आणि त्यानंतर आता कावेरी विचार करते की पण या जगात 2 वेण्या फक्त रमाच थोडी घालते, नाही ती आपली रमा नसेल कदाचित. आणि पुन्हा आता त्या गाडीकडे बघत कावेरी विचार करते की माझ्या छातीत ना एवढं का धडधडतंय काय माहिती. आणि त्या गाडीच्या दिशेने बघत आता कावेरी पुन्हा जाऊ लागते आणि इकडे आता कावेरी ही घरी येते आणि तिच्या रूममध्ये पुन्हा एकटक रमाचाच विचार करत इरझाऱ्या मारू लागते. कावेरीला आता काय करावे आणि काय नाही तेच काही कळत नसतं. आणि त्यानंतर आता कावेरीला विचार करताना बघून मंगला मावशी तिथे येते आणि म्हणते की अगं कावेरी काय झालंय. विचार करत आता कावेरी म्हणते की अगं आज रस्त्याने येत असताना मला रमा दिसली. तेव्हा आता मंगला मावशी म्हणते काय बोलतेस तू. तर आता कावेरी म्हणते की म्हणजे ती कदाचित माहीसुद्धा असेल बरं का. आणि लगेच हसतच मंगला मावशी म्हणते की अगं ती माहीच असेल आणि दोघी किती सारख्या दिसतात तू बघितलंस ना. आणि जावई बापू आणि माही हे सुद्धा आता एकत्र राहतात पण तरीसुद्धा त्यांना काही कळतंय का बघितलं ना तू. आणि आता त्या दोघांना बघून कोणीसुद्धा फसेल असे मावशी आता कावेरीला समजावू लागते. पण कावेरी आता काही ऐकायला तयारच नसते. कावेरी म्हणते की अगं मी अशी कशी फसेन कारण मी तिची आई आहे आई. तेव्हा आता होऊन मंगला मावशी ही कावेरीकडे बघू लागते आणि कावेरी म्हणते की मी माझ्या रमाला बघून कधीच फसणार नाही कारण जेव्हा मला ती दिसली तेव्हा माझ्या छातीत धडधड झालं. तेव्हा आता कावेरीकडे बघत आता मंगला मावशी पुन्हा विचारात पडते आणि त्यानंतर एक क्षणभर मला वाटलं हीच माझी रमा आहे आणि तीच माझी रमा होती. ते ऐकून आता मंगला मावशी ही कावेरीला कॉटवर बसवते आणि खाली बसतच आता कावेरीकडे बघत मंगला मावशी म्हणते की मग तू तिला आवाज का नाही दिलास कावेरी. कावेरी म्हणते की अगं ती पोलिसांच्या व्हॅनमध्ये होती आणि मी त्या व्हॅनकडे धावले सुद्धा होते पण नंतर मला तिचा चेहराच काही दिसला नाही असे कावेरी म्हणताच आता मंगला मावशी म्हणते की कावेरी जरा तू शांत हो. आणि लगेच आता मंगला मावशी म्हणते की कावेरी मी तुला सांगितलं नाही पण आत्ता सांगते. हे जेव्हा गाडी घेऊन एका घरी गेले होते ना तेव्हा त्यांनी तिथे रमाचा आवाज ऐकला आणि ते ऐकून कावेरीला मोठा धक्का बसतो. कावेरी म्हणते काय सांगतेस तू. तर मावशी म्हणते हो आणि यांना काय वाटतं की आपल्या रमाला त्यांनी तिथे डांबून ठेवलं. आणि लगेच आता कावेरी म्हणते की हे शोधून काढणार आहे तिला. लगेच कावेरीकडे बघत मंगला मावशी म्हणते की हे बघ आपली रमा जिवंत असेल का ग. आणि लगेच आता कावेरी म्हणते खरंच आपली रमा जिवंत असेल का. आणि आता लगेच कावेरी ही देवाला हात जोडते आणि दोघींच्याही डोळ्यातून आता पाणी आलेलं असतं भरल्या डोळ्यांनी. कावेरी आता देवाला रमाची काळजी घेण्यासाठी सांगते आणि लवकर माझी रमाची भेट होऊ दे असे आता कावेरी देवाकडे प्रार्थना करते. ते बघून आता मंगला मावशीच्या देखील डोळ्यात पाणी आलेलं असतं. इकडे आता जान्हवी आणि आनंद दोघेही गार्डनमध्ये बसलेले असतात आणि आता जान्हवीला त्या माहीचा खूप राग येत असतो. आनंद आता त्याचा मोबाईल बघत असतो तर आता रागाने जान्हवी म्हणते मला ना त्या माहीचं वागणं अजिबात पटत नाही. हसतच आता आनंद म्हणतो काय झालं जानू. अगं जो हो रहा है ना उसका आनंद उठा लो. राग येऊन आता जान्हवी म्हणते की जस्ट शट ऑफ बेबी. आणि जान्हवी रागाने म्हणते बेबी तू असं काही बोलला ना ते मला कधी कधी अजिबात आवडत नाही बरं का. आणि जान्हवी म्हणते की तिला एवढं तुम्ही डोक्यावर नका बसू कारण ती आपली रमा नाही. तेव्हा आता आनंद म्हणतो की ती आपली रमा नाही पण ती रमा बनून तर आपल्या घरात आहे ना. तर मोठ्याने ओरडत उठून उभा राहत जान्हवी डोक्याला हात लावते आणि म्हणते की प्लीज माझ्यासमोर तिचं नावही घेऊ नका. जान्हवी म्हणते की मला ना आता सगळं हे इरिटेट व्हायला लागलंय बरं का. आणि लगेच आता आनंद म्हणतो की जानू तुला नक्की काय होतंय. तर आता लगेच
जान्हवी म्हणते की मला वाटतंय नक्कीच आपलं काहीतरी चुकतंय बेबी. आता आनंद आता जान्हवीला समजावू लागतो आणि म्हणतो की जानू, तुला काय म्हणायचं ते मला नक्की काही कळत नाही आणि मला हे देखील माहिती आहे माही रामाची जागा कधीच घेऊ शकत नाही. पण यावेळी अक्षयला रामाची खूप गरज आहे जानू, आणि त्यामुळे अक्षय आणि माहीला एकत्र असायलाच हवं. आणि त्यानंतर आता जान्हवी म्हणते की पण समजा आपली रमा जर परत आली तर काय करायचं ते ऐकून आता आनंद देखील विचारात पडलेला असतो आणि त्याच्याकडे सुद्धा आता जान्हवीला द्यायला अजिबात उत्तर नसते. आणि त्यानंतर आता इकडे रमा ही म्हणजे माही ही बेडरूममध्ये कपड्यांच्या गाड्या घालत असते आणि तेवढ्यात आता अक्षय हा रमा म्हणजे माहीकडे येतो आणि माहीला एक फॉर्म दाखवत म्हणतो की रमा हा 12वीचा फॉर्म आहे. ते ऐकून आता रमा डोळे किलकिले करते आणि लगेच ते ऐकून आता माही म्हणते की अजून तुम्ही 12वी केली नाहीत का आणि आत्ता जाणार आहात का कॉलेजला. ते ऐकून आता अक्षय हसू लागतो आणि हसतच आता अक्षय म्हणतो की तुझा हेतू खूप चांगला आहे पण टायमिंगला तू चुकीचं बोललीस आणि चुकीचं उत्तर दिलं तर. रमा म्हणते की म्हणजे, आणि अक्षय म्हणतो की हा फॉर्म मी तुझ्यासाठी घेतला आहे आणि हा 12वीचा फॉर्म आहे. जशी तू 10वी 12 बाहेरून केली ना तशी आता रमा तू 12वी देखील बाहेरून करायचीस आणि मी तुला शिकवीन असे आता अक्षय माहीला सांगतो. आणि ते ऐकताच माहीला मोठा धक्का बसलेला असतो. अक्षय म्हणतो मला माहिती आहे ना मागच्या वर्षी तू 10वी सुटली पण आता या वर्षी तू 12वीची देखील परीक्षा द्यायची. ओके कळलं का तुला रमा असे अक्षय माहीला बोलतो. आणि अक्षय म्हणतो की 11वी देण्याची काहीच गरज नाही, डायरेक्ट 12वी देता येते आणि घे हा फॉर्म आणि फॉर्म भर. आणि आता लगेच माहीकडे तो फॉर्म देऊन अक्षय तेथून निघून जातो. तर आता अक्षयची ॲक्टिंग आता माही करू लागते आणि लगेच आता माही ही तो फॉर्म डोक्याला लावते आणि म्हणते की परत मला आता 12वी द्यायची आणि मला आता परत अभ्यास करायचा आहे. अरे देवा. आणि त्यानंतर मात्र एकच भयानक घटना घडलेली असते आणि नीलने आता माहीला एका पुन्हा आड्यावरती घेऊन एका खोलीमध्ये बांधून ठेवलेलं असतं. आणि रमा आता ती तिथे खुर्चीला बांधलेल्या अवस्थेत असते आणि समोर आता जो दरवाजा लॉक असतो त्या दरवाजाला एक काच असते. आणि त्याच वेळेस आता इकडे मात्र माहीने एक भयानक प्लान केलेला असतो आणि सगळ्यांचा डोळा चुकून माही आता माहीच्या वेशात माहीसारख्या स्टाईलने आता मुकादमाच्या घरातून फिरायला बाहेर पडलेली असते. आणि रस्त्याने बाईकवरून जात असताना त्याच वेळेस आता माहीला समोर आता त्या आडगडीच्या रूममध्ये कसला तरी ओरडण्याचा आवाज येतो. तर माही तिची बाईक तिथे थांबवते आणि काचातून आता आतमध्ये कोणीतरी आता कुणाला तरी बांधून ठेवल्याचे माहीला समजते. आणि त्यानंतर आता लगेचच माही एक आयडिया करते आणि भरधाव वेगाने तिची बाईक घेऊन त्या दरवाजातून तिची बाईक उडवते आणि ती दरवाजा तोडून आता माही ही आतमध्ये आलेली असते. माहीच्या तोंडाला स्कार्फ असतो आणि ते सगळं बघून आता रमा खूप घाबरते. आणि तेवढ्यात आता माही ही रमासमोर येते आणि रमाला त्या खुर्चीला बांधलेल्या अवस्थेतून आता माहीने सोडवलेलं असतं. आणि त्यानंतर आता तोंडावरचा स्कार्फ काढत माही आता रमाकडे बघते आणि म्हणते की जोपर्यंत ही माई आहे तोपर्यंत रमाला मी काहीच होऊ देणार नाही. आणि जेव्हा आता रमा ही माहीला बघते त्या क्षणी रमाला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि रमा आपल्या चेहऱ्याकडे तिचे दोन्ही हात नेते आणि चेहऱ्याला हात लावते आणि माहीकडे बघते. आणि ही आणि आपण एकच आहोत आणि आपल्यासारखी दिसणारी मुलगी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून आपल्याच घरी राहत असल्याचे सत्य आता माहीकडे बघून रमाला समजलेले असते. आणि माहीने आता रमाचा जीव वाचवलेला असतो. तेव्हा नीलच्या तावडीतून आता रमाला सोडून माही ही कशी रमाला आता मुकादमाच्या घरात घेऊन येते आणि अक्षयच्या आयुष्यात रमाची एंट्री कशी करते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.